वेलकम टू यूट्यूब चॅनल गाईज, ज्याचं नाव आहे मीन द मेनिंग. आज जो आपण शब्द बघणार आहोत तो आहे कॉशियस. तर कॉशियस म्हणजे काय, त्याचे सेंटेन्स फॉर्म मध्ये आपण कसं यूज करू शकतो ते आपण बघणार आहोत. ओके, सो कॉशियस म्हणजे सावध राहणे, सतर्क राहणे किंवा चौकस राहणे. तर आपल्याला एक एक्झाम्पल जे चांगलं देता येईल, जे की सगळ्यांसाठी हॉरेबल होतं, जे आहे कोरोना. तर कोरोनामध्ये आपल्याला सावध राहणं, सतर्क राहणं, विच इज कॉशियस राहणं खूप गरजेचं होतं. ॲज यू कॅन सी ओव्हर हिअर, पिक्चर मध्ये पण तुम्ही बघू शकतात की जे दोन व्यक्ती बसलेले आहेत त्याच्यामध्ये दोन मीटरचं अंतर पाहिजे किंवा गरजेचं होतं. ठीक आहे, सो आता आपण बघूयात स्टेटमेंट्स काय काय आपण यूज करू शकतो हा कॉशियस हा शब्द घेऊन. तर फर्स्ट स्टेटमेंट इज ही इज ऑलवेज कॉशियस व्हाईल ड्रायव्हिंग. ठीक आहे, सो जेव्हा ड्रायव्हिंग करत असतो तेव्हा तो जो व्यक्ती आहे तो सतर्क असतो किंवा चौकस असतो किंवा सावध असतो. नेक्स्ट स्टेटमेंट, बी कॉशियस ऑफ स्ट्रेंजर्स. म्हणजे स्ट्रेंजर्स जे असतात, जे लोक असतात, त्यांच्यासोबत तुम्ही बोलताना, चालताना, वागताना तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्टेटमेंट इज दे मेड कॉशियस इन्व्हेस्टमेंट. म्हणजे जे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती सावध राहून केलेली आहे, सतर्क राहून केलेली आहे. त्याच्यानंतर जे स्टेटमेंट आहे ते आहे शी अप्रोच्ड द डॉग कॉशियसली. म्हणजे तिने जो कुत्रा होता त्याला अप्रोच केलं, त्याच्या जवळ गेली कॉशियसली म्हणजे सावधगिरीने किंवा सतर्कतेने. त्याच्यानंतर जे स्टेटमेंट आहे वी शुड बी कॉशियस विथ मनी. म्हणजे आपण मनी म्हणजे पैशासोबत जे आहे किंवा पैसे सांभाळताना किंवा तुम्ही पैसे स्पेंड करताना थोडंसं सावधतेने केलं पाहिजे. तर एवढे सगळे स्टेटमेंट्स आपण बघितलेले आहेत. कॉशियस जो आहे तो शब्दाचा अर्थ पण बघितला आहे. I hope you guys like this video. Do subscribe it, like it and do the comment. आणि कमेंट करून आम्हाला सांगा की वेगवेगळे कोणते शब्द जे आहेत आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो किंवा तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओज मध्ये घेऊयात. थँक्यू सो मच गाईज. हॅव अ गुड डे.